मित्रांनो, जसे की तुम्ही थंबनेलवर वाचले की मी आज बोलणार आहे दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट बाहेर काढण्याबद्दल. खरं पाहता मी तुम्हाला 4 असे टॉपिक सांगणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा थोडीफार ओळख असलेल्या व्यक्तीला इतके कम्फर्टेबल करू शकता की ते तुमच्यासोबत मन मोकळेपणाने बोलतील आणि ते त्यांच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर पण करतील. मी मस्करी अजिबात नाही करत आहे आणि फक्त इतकेच नाही तर या 4ही टॉपिकचा वापर करून तुम्ही कोणासोबतही मजबूत आणि खोल नाते बनवू शकता. सर्व खेळ हा सायकोलॉजीचा आहे. तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, विश्वास ठेवा. तर चला बघूयात काय आहे ते टॉपिक. हे टॉपिक आहेत फोर्ड, म्हणजेच FORD. एफने सुरुवात होते फॅमिलीची. फॅमिली तर सर्वांचीच असते आणि ही आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असते. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा सर्वात पहिले आपण आपल्या फॅमिलीलाच बघतो. आपला सामना हा आपल्या फॅमिलीसोबतच होतो आणि आपल्या मनात आपल्या फॅमिली मेंबरसाठी एक खास जागा पण असते. तर ही गोष्ट आहे की ह्युमन सायकोलॉजीनुसार आपण आपल्या फॅमिलीची एखादी गोष्ट एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करतो तेव्हा तो अनोळखी व्यक्ती आपल्यासोबत जास्त कनेक्टेड असल्याची जाणीव करतो आणि तो सुद्धा त्याच्या फॅमिलीची गोष्ट आपल्यासोबत शेअर करतो. तर जेव्हा कधी तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल कोणाला सांगणार तर तुमचे प्रयत्न असले पाहिजे की समोरचा कोणतीही जबरदस्ती न करता तुम्हाला त्याच्या फॅमिलीबद्दल सांगेल. असे करण्याचे 2 मार्ग आहेत. नंबर 1, फॅमिलीबद्दल सांगण्याची गोष्ट तुम्ही स्वतःपासून करा. असे माना की तुम्ही कोणासोबत तरी बाहेर उभे आहात तर आजूबाजूला तुम्हाला कोणी ना कोणी असा व्यक्ती नक्कीच दिसेल जो तुमच्या फॅमिलीच्या मेंबरप्रमाणे काम करत असेल. जसे की तुमच्याजवळून कोणीतरी जोरात बाईक घेऊन गेला असेल तर तुम्ही बोलू शकता की यार, माझा छोटा भाऊ पण इतकी स्पीडने बाईक पळवतो. मी त्याला नेहमी सांगत असतो की हे असे नको करत जाऊ. काय सर्व छोटे भाऊ बाईक जोरात पळवतात? काय तुझा एखादा भाऊ आहे काय? अशा प्रकारच्या बोलण्याने तुम्ही टॉपिकला सरळ फॅमिलीवरती घेऊन येतात. सोबतच याची सुरुवात पण तुम्हीच केली. आता खूप जास्त चान्सेस आहेत की समोरचा पण तुम्हाला त्याच्या भावाबद्दल सांगायला सुरुवात करेल. जर तो बोलला की त्याचे कोणतेच भाऊ बहीण नाही आहेत तर तुम्ही त्याला विचारू शकता की काय तुम्हाला वाटते का की भाऊ बहीण असले पाहिजेत? अशा प्रकारे बोलणे हे फॅमिलीवरतीच अडकून राहील आणि बोलण्यात गोष्टी आरामात बाहेर निघत राहतील आणि गोष्टी निघाल्या तर या दूरपर्यंत चालत पण राहतील, हो की नाही? फॅमिलीबद्दल बोलणे सुरू करण्याचा हा तर झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग हा आहे की तुम्ही अशा गोष्टीने फॅमिलीबद्दल बोलणे सुरू करा ज्याचे मागच्या बोलण्याशी कोणतेच संबंध नसेल. तर असे माना की तुमची कोणाशी तरी जिममध्ये भेट होते. आता तुम्ही बोलणे असे सुरू करू शकता. असे वाटते की तुम्ही एखाद्या फिटनेस कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्याची तयारी करत आहात. तेव्हाच इतकी जोरदार तयारी सुरू आहे. तुमच्या फॅमिलीमधून पण या फील्डमध्ये कोणी आहे का? अशा प्रश्नाने समोरच्यामध्ये कुतूहल निर्माण होते. असे होऊ शकते की तो तुम्हाला असे विचारेल की तुम्हाला असे का वाटते की फिटनेसची आवड फॅमिलीमध्ये सर्वांनाच असते? तुम्हाला असे का वाटले की माझ्या फॅमिलीमध्ये सर्वच जण फिटनेसचे चाहते आहेत? अशा प्रकारे समोरचा तुमच्या बोलण्याला व्यवस्थित करण्याच्या नादात त्याच्या गोष्टी सांगायला सुरुवात करेल. होऊ शकते की त्याच्या फॅमिलीमध्ये सर्वच जण फिट असतील तर तो खूप आनंदाने सांगेल की त्याने त्याच्या फॅमिलीकडून कसे आणि काय शिकले आहे ते. जर त्याच्या फॅमिलीत कोणीच जिमला नाही जात तर तो हे पण सांगेल की घरच्यांकडून त्याला कोणतेच प्रोत्साहन नाही मिळत, तर ही त्याची स्वतःची आवड आहे. अजून एक उदाहरण घेऊयात. असे माना की तुम्ही पार्टीमध्ये कोणाला तरी भेटता तर तुम्ही त्याला विचारू शकता की तुम्हाला बघून असे वाटते की तुम्ही एखाद्या मोठ्या फॅमिलीमधून आहात. हा प्रश्न पण समोरच्याच्या डोक्यात कुतूहल निर्माण करेल आणि तो तुम्हाला विचारू शकतो की तुम्हाला असे का वाटते की मी एखाद्या मोठ्या फॅमिलीमधून आहे? आणि इथे पण समोरचा तुमच्या बोलण्याला व्यवस्थित करण्याच्या नादात त्यांच्या गोष्टी सांगायला सुरुवात करेल. होऊ शकते की ती व्यक्ती कोणत्या मोठ्या फॅमिलीमधून नसेल आणि ती तुम्हाला त्याच्या फॅमिलीबद्दल सांगेल. आणि हे पण होऊ शकते की ती व्यक्ती एखाद्या मोठ्या फॅमिलीमधून असेल आणि ती तुम्हाला तिच्या फॅमिलीच्या मोठेपणाबद्दल सांगेल. आता पुढचा टॉपिक आहे O, म्हणजेच ऑक्युपेशन. आपल्या आयुष्याचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ काम करण्यात जातो. जर तुम्ही एक विद्यार्थी आहेत तर कॉलेज तुमचे काम आहे. तुम्ही कुठेतरी जॉब करत आहात तर ते तुमचे काम आहे. कोणाच्याही कामाबद्दल बोलणे ही नॉर्मल गोष्ट आहे. लोक नेहमी एकमेकांना विचारतात की ते काय काम करतात, पण त्यात पण एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे. तुम्ही नाही नॉर्मल प्रश्न विचारायचा आहे आणि नाही एकदम डीपमध्ये जायचं आहे. एकदम तोलून मापून बोलायचं आहे. आता असे समजा की तुम्ही एखाद्या मुलीला भेटत आहात. तुम्ही तिला विचारले की ती काय काम करते. तिने सांगितले की ती एक शाळेची शिक्षिका आहे. आता हे असे उत्तर ऐकून बहुतेक लोक
प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात करतात. कोणत्या शाळेत शिक्षक आहेस, कोणता विषय शिकवतात, कोणत्या वर्गात शिकवतात, मुले तुमचं ऐकतात का, प्रश्नांवर प्रश्न, प्रश्नांवर प्रश्न. सुरुवातीला तर 1-2 प्रश्नांची उत्तरे येतील, पण नंतर एकही प्रश्नांची उत्तरे नाही येणार. तर उलट तुम्हालाच एक प्रश्न येऊ शकतो, काय तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहात का? तर अशा प्रकारे प्रश्नांवर प्रश्न मारल्यावर समोरच्याला असेच वाटते की तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेत आहात. तर तुम्हीच विचार करा की या प्रश्नांनी ती मुलगी किती अनकम्फर्टेबल झाली असेल. असा मूर्खपणा तुम्ही नाही करायचा आहे. तुम्ही ऑक्युपेशनबद्दल पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी त्याच्या ऑक्युपेशनमध्ये तुमचा इंटरेस्ट दाखवायचा आहे. तुम्ही असे बोलू शकता की अरे वा, तुम्ही टीचर आहात. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मला पण टीचर बनायचे होते. दुसऱ्यांना शिकवणे किती समाधानाचे काम आहे ना. अशा प्रकारे तुम्ही पहिले स्वतःला तिथे जोडून समोरच्याला ही जाणीव करून दिली की तुम्ही त्याच्या ऑक्युपेशनचा आदर करता. त्याला कम्फर्टेबल असल्याची जाणीव देऊनच तुम्ही पुढचे प्रश्न विचारा, जसे की ती कोणत्या शाळेत शिकवते, कोणत्या वर्गाला शिकवते, वगैरे वगैरे. जेव्हा पण तुम्ही कोणत्या अनोळखी व्यक्तीला भेटणार तर त्याच्या प्रोफेशनपासूनच बोलायला सुरुवात करा. या 4 टॉपिकमधून यावरच जास्त बोलले जाते आणि लोक याबद्दल कम्फर्टेबल पण असतात. पुढचा टॉपिक आहे आर, म्हणजेच रिक्रिएशन. म्हणजेच अशा गोष्टी ज्या लोक रिलॅक्स होण्यासाठी किंवा एन्जॉयमेंटसाठी करतात. सोप्या भाषेत याला हॉबी म्हणजेच छंद बोलले जाते. कधी कधी ही हॉबी पॅशन पण बनून जाते आणि ते पॅशन प्रोफेशन पण बनून जाते. जर तुम्ही कोणाशी त्याच्या फॅमिलीबद्दल बोलत असणार तर तुम्ही मध्ये मध्ये बोलता बोलता बोलणे हॉबीकडे वळू शकता. रिकाम्या वेळेत तुम्हाला काय करायला आवडते, या अशा साधारण प्रश्नाने तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता. हा खूप कॉमन प्रश्न आहे पण खूप परिणामकारक आहे. ऑक्युपेशनबद्दल बोलणे तर खूप सोपे आहे, पण रिक्रिएशनबद्दल बोलणे थोडे कठीण असते. कारण काम तर सर्वच जण करतात, त्याच्याबद्दल लोक लवकर सांगतात, पण बहुतेक लोक आपल्या हॉबीबद्दल लवकर सांगत नाहीत. पण जर तुमच्यामध्ये बोलण्याची कला आहे तर तुम्ही हॉबीच्या टॉपिकला पण इंटरेस्टिंग बनवू शकता. या बाबतीत मी काय करतो हे मी तुम्हाला सांगतो. असे समजा की समोरच्याला किंवा समोरचीला कविता लिहिणे आवडते किंवा काहीही विलक्षण लिहिणे आवडते. तर अशा केसेसमध्ये मी हे बोलतो, मला लेखक अमेझिंग वाटतात. मी नेहमी हा विचार करतो की लेखकांच्या डोक्यात गोष्टी येतात तरी कुठून. तुम्हाला लिहिणे आवडते का? अजून एक उदाहरण घेऊया. असे माना की कोणाला पेंटिंग करणे आवडते आणि तुम्ही पण माझ्याप्रमाणेच कधीच पेंटिंग केलेली नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे विचारा, अरे वा, मला तर नेहमी असे वाटते की पेंटिंग हे एक खूप क्रिएटिव्ह काम आहे. हे तुम्हाला इतके जास्त का आवडते? आणि हो, हे प्रश्न विचारताना तुम्ही खोटा इंटरेस्ट नाही दाखवायचा. तुम्हाला खरोखर त्याच्या हॉबीमध्ये इंटरेस्ट घ्यावा लागेल. अशा प्रकारच्या प्रश्नांनी समोरच्याला वाटेल की तुम्हाला त्याच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग तो त्याच्या हॉबीबद्दल तुम्हाला अजून जास्त डीपमध्ये सांगेल. लक्षात आहे ना की डेल कार्नेगी यांनी त्यांचे पुस्तक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपलमध्ये काय सांगितले होते? जर तुम्ही दुसऱ्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट दाखवणार तर तो दुसरा तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवेल. साधा आणि सिंपल नियम आहे. पुढचा टॉपिक आहे डी, म्हणजेच ड्रीम. हा खूप पॉवरफुल टॉपिक आहे. हा टॉपिक यासाठी पण पॉवरफुल बनतो कारण लोक अनेकदा त्यांची स्वप्न पूर्ण नाही करत आणि प्रत्येकाचं एक तरी स्वप्न असतो. एकतर ते त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात किंवा एकतर त्यांचं स्वप्न असतं की ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतील, म्हणजेच ते त्यांच्या स्वप्नांबद्दल विचार करत असतात. हा टॉपिक यासाठी पण पॉवरफुल बनतो कारण की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला आपल्या स्वप्नांच्या मागे पळण्याच्या ऐवजी हाच सल्ला देतात की आपण एखादा सिंपल जॉब करावा. विचार करा की एखाद्याच्या पालकांनी, मित्रांनी त्याच्या स्वप्नांबद्दल त्यांच्यासोबत बोलणे केले नाही, पण जर तुम्ही त्यांच्या स्वप्नांना सपोर्ट द्याल तर ते तुम्हाला किती पसंत करतील. आणि मी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. हे माझ्यासोबत घडले आहे. बहुतेक लोक त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या मनातच दाबून ठेवतात आणि मन मोकळेपणाने बोलण्यापासून वाचतात. जेव्हा तुम्ही समोरच्याचा विश्वास चांगल्या प्रकारे जिंकून घेणार तेव्हा त्याच्या स्वप्नांबद्दल बोला. एखाद्याचे स्वप्न माहीत करून घेण्याचे पण 2 प्रकार असतात. तुम्ही समोरच्याच्या हॉबी समजून त्याच्या स्वप्नांबद्दल माहिती करू शकतात. जर एखाद्याला लिहिणे पसंत असेल तर खूप चान्सेस आहेत की त्याचे स्वप्न एक मोठा रायटर बनायचे असेल. तर जेव्हा तुम्हाला त्याची हॉबी माहिती होईल मग तुम्ही त्याला विचारू शकता की जर तुम्ही इतके चांगले लिहिता तर मग तुम्ही तुमच्या पॅशनला तुमचे प्रोफेशन का नाही बनवले. बस यानंतर मग तो व्यक्ती आपोआप सर्व काही तुम्हाला सांगत जाईल. दुसरा मार्ग हा आहे की तुम्ही समोरच्याच्या समोर एक मोठा कॅनव्हास ठेवा. मी रिअल कॅनव्हास ठेवण्याची गोष्ट नाही करत. असे माना की तुम्ही कोणासोबत तरी पार्कमध्ये आहात
तर पार्कमध्ये फिरता फिरता तुम्ही वरती आकाशाकडे इशारा करत बोलू शकता की हे जग किती मोठे आहे आणि इथे 9 ते 5 जॉबच्या ऐवजी किती काही अर्थपूर्ण गोष्टी केल्या जाऊ शकतात. तुझे काय स्वप्न आहे? जे काम करतेस त्यात खुश आहेस की अजून दुसरा काहीतरी विचार केला आहेस? गरजेचं नाही आहे की तुम्ही आकाशाकडेच बघून बोलावे. खूप अशा गोष्टी तुम्हाला आजूबाजूला मिळतील, तर तुम्ही स्वतः पण थोडा विचार करा. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या बोलण्याचे वळण स्वप्नांकडे करतात. तर मित्रांनो, हे आहेत ते 4 टॉपिक ज्यांच्यावर तुम्ही बोलणार तर लोक तुमच्यासोबत जास्त कम्फर्टेबल होतील. आणि मी तुम्हाला सांगितले आहे की कशा प्रकारे बोलायचं आहे ते. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.